कथेचं नाव आहे प्रवास तिच्या स्वप्नांचा, भाग 5। किसी हैंडसम लड़के का दोस्त होने का गम तुम क्या जानो साहिल बाबू, कोई लड़की साला भाव ही नहीं देती हमें। डायलॉग मारतच अभय साहिलच्या मागे पळत गेला। साहिल जवळजवळ पळतच कॉलेज पार्किंगच्या दिशेने जात होता। मागून अभयने पळत येऊन त्याला गाठले। सानूला परत एक नजर बघता येईल या आशेने साहिल तेथे आला होता, परंतु त्याच्या यायच्या आधीच स्वानंदी आणि जान्हवी निघून गेल्या होत्या। स्वानंदीला अजून एकदा बघता आले नाही म्हणून तो थोडा नाराज झाला। काय झालं? असं का पळत आलास पार्किंग गेटकडे? कोण येणार आहे का? अभयने एकसारखी प्रश्नांची सरबत्ती सुरू केली। अभयच्या या प्रश्नावलीला वैतागून आधीच स्वानंदीला परत एकदा बघता आले नाही म्हणून नाराज झालेल्या साहिलने सगळा राग अभयवर काढायला सुरू केले। मूर्खा, तुझ्यामुळे गेली ती। बघता आले नाही मला परत एकदा तिला। डायलॉग मारतोय साला, डायलॉग। थांब, तुझ्या तर बघतोच आता तुला। साहिलने असे म्हणताच अभयने हसतच तिथून पळ काढला। पळता पळता मागे वळून बघितले तर साहिल जोरात त्याच्या मागे पळत येत होता। तुम तो काम से गयो भाया, असं म्हणत साहिलला चिडवत अभय आणखी जोरात पळत पुढे गेला। साहिलही गालातल्या गालात हसतच त्याच्या मागे पळाला। इकडे स्वानंदी घरी पोहोचली तर बाबा परत आलेले होते। आल्या आल्या तिने पळत जाऊन बाबांना मिठी मारली। बाबांनीही तिला मिठीत घेऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला। दीदी, हे बघ बाबांनी मला काय आणले, न्यू कार, सोहम म्हणाला। अरे वा, छानच आहे की तुझी न्यू कार, पण माझ्याकडेही तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे, स्वानंदी म्हणाली। काय दीदी, सांग ना मला, सोहम उत्सुकतेने विचारू लागला। आता नाही, संध्याकाळी मिळणार तुला तुझं सरप्राईज, स्वानंदी। आता सांग ना ग दीदुडी, सोहम पुन्हा लाडी गोडी लावू लागला। अजिबात नाही, सांगितलं ना संध्याकाळी म्हणून, मग संध्याकाळीच मिळेल तुला तुझं सरप्राईज, ओके? तोपर्यंत या तुझ्या नवीन कार सोबत खेळ आणि अभ्यासाला बसा लगेच खेळून झाल्यावर, समजलं ना सोहमराजे? स्वानंदी त्याचं नाक ओढत म्हणाली। ओके दीदी, असं म्हणत सोहम खेळण्यात बिझी झाला। स्वानंदी रूममध्ये जातच होती की तिला बाबांनी हाक मारली। सानू बेटा, तुला काय आणले का विचारलं नाहीस तू मला? रघुनाथ अगदी प्रेमाने म्हणाले। बाबा, तुम्ही माझ्यासाठी आजपर्यंत जे काही केलंय ना ते खरंच खूप आहे, त्यामुळे माझ्यासाठी काही स्पेशल करावं ही अपेक्षा मी कधीच ठेवत नाही। तुमचं प्रेम मला भरभरून मिळते, हेच माझ्यासाठी खूप आहे, स्वानंदी रघुनाथचे हात हातात घेत म्हणाली। बेटा, मला माहित आहे तू आता स्वतःहून कधीच काही मागत नाहीस माझ्याकडे। लहान होतीस तेव्हा हट्टाने सगळं मागून घ्यायचीस बघ, मग हळूहळू मोठी होत गेलीस तसा तू माझ्याकडे हट्ट करायचंही सोडून दिलेस। माझी ती हट्टी, बोलकी, आनंदी असणारी स्वानंदी कुठेतरी हरवत चाललीये असं मला वाटतंय, रघुनाथ भरलेल्या डोळ्यांनी स्वानंदीला विचारत होते। नाही बाबा, असं काहीच नाही, मी तर खूप खुश आहे। आता तर नवीन कॉलेज, नवीन जागा, खूप काही शिकायला मिळणार मला, म्हणून खूप आनंदी आहे मी, स्वानंदी नजर चोरत उत्तर दिले। सानू, इकडे बघ बेटा, माझ्या डोळ्यात बघून सांग, तू आनंदी असतेस म्हणून, रघुनाथने स्वानंदीला विचारले। अहो सांगितलं ना बाबा, असं काहीच नाही, तुम्हाला खरंच काहीतरी गैरसमज होतोय, स्वानंदी नजर चोरत बोलत होते। नक्की ना बेटा? मला खरं तर अलीकडे तुझ्या या आनंदामागे, तुझ्या या हसण्यामागे एक दुःखाची लकीर दिसते, रघुनाथ। बाबांचे बोलणे ऐकून स्वानंदीचे डोळे भरून आले। बाबा, किती काळजी करता माझी, खरंच मी खुश आहे, आणि जरी काही असेल ना तर नक्कीच सगळ्यात आधी मी तुम्हाला येऊन सांगेन, स्वानंदी आपल्या बाबांकडे पाहत म्हणाली। नक्की ना बेटा? रघुनाथ. हो बाबा, नक्की, प्रॉमिस,
स्वानंदी डोळे पुसत म्हणाले. बरं, आता सांगा मला काय आणलं. मला माहितीये मी मागितलं नसलं ना तरी तुम्ही मला हवी तीच गोष्ट आणली असणार, हो ना? स्वानंदी. रघुनाथने हसतच एक शॉपिंग बॅग तिच्या हातात दिली. स्वानंदीने लगेच ती बॅग उघडून बघितली तर त्यात नवीन कॉलेज सॅक होती. तसेच बॅगमध्ये काही पुस्तकेही होती जी स्वानंदीला अभ्यासासाठी गरजेची होती आणि तिला ती कुठेच मिळत नव्हती. ही गोष्ट तिने रघुनाथला सांगितली होती, त्यामुळे त्यांनी आठवणीने तिची पुस्तके शोधून आणली होती आणि नवीन कॉलेजमध्ये जाणार म्हणून सोबतच एक नवीन सॅकही घेतली होती. स्वानंदी हे सगळं बघून खूप खुश झाली. तिने आनंदाने बाबांना मिठी मारली. रघुनाथही आपल्या लेकीच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून समाधानी झाले. स्वानंदी सगळं सामान घेऊन रूममध्ये फ्रेश व्हायला निघून गेली. फ्रेश होऊन तिने किचनमध्ये जाऊन आईला जेवणात मदत केली. सोहमला सरप्राईज द्यायचं म्हणून तिने जान्हवीला रात्री जेवायला बोलवले होते. आई आणि बाबांनाही जान्हवी सुद्धा तिच्याबरोबर इथेच कॉलेज पूर्ण करणार असल्याचं सांगितलं. हे ऐकून बाबांनाही खूप आनंद झाला, परंतु आईने मात्र नाक मुरडले. जान्हवी एक स्वतंत्र विचाराची मुलगी होती. तिचा स्वभावही थोडा बिनधास्त होता, परंतु ती खूपच प्रेमळ आणि मनमिळावू मुलगी होती. तिला असं मुलींसारखी प्रत्येक वेळी चुडीदार वगैरे घालणं आवडत नसे. कार्यक्रम वगैरे असेल तर नक्कीच त्या हिशोबाने ती कपडे घालत असे. एरवी मात्र तिला जीन्स, शर्ट, शॉर्ट्स असेच कम्फर्टेबल कपडे आवडायचे. तिचा हा असा अवतार बघूनच स्वानंदीच्या आईला जान्हवी जास्त आवडायची नाही. पण 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 म्हणतात ना, माणसाला कधी कधी ज्या गोष्टीचा तिटकारा असतो ती गोष्ट त्याचा कधी पिच्छा सोडत नाही म्हणून. तसंच काहीसं स्वानंदीची आई आणि जान्हवीचं नातं होतं. स्वानंदीच्या आईला जान्हवी जास्त आवडत नव्हती, तर याउलट आपले शेंडेपळ सोहम तर तिचे अगदी फॅनच होते. जान्हवीची आणि सोहमची खूप छान गट्टी जमली होती. आता ट्रान्सफर होऊन इकडे आलोय म्हटल्यावर सोहम तिला हळूहळू विसरून जाईल असं आईला वाटलं होतं, परंतु तिच्या या आनंदावर जान्हवीने नाशिकला येऊन जणू विरजनच घातले होते. क्रमशः